जुना चांदीवातावरती रियांश अमृत ज्यूस दिलं होतं. तर यांना रियांश अमृत ज्यूस दिल्यानंतर काय रिझल्ट आला आपण त्यांच्या मिसेसच्या तोंडून ऐकूया. यांना आपण कोणत्या आजारावरती रियांश अमृत ज्यूस दिलं? त्यांना संधिवात होता, मणक्याचा आजार होता, म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता आणि म्हणजे हालचाल होत नव्हती अजिबात सुद्धा. सारखे असे पलटी द्यावं लागायचं, हालचाल किती होत वर्ष नव्हती. जुना आजार आहे त्यांचा? 17 वर्ष झाले, आज 17 वर्ष झाले त्यांना हालता चालता येत नव्हतं. सगळं म्हणजे रियांश अमृत ज्यूस घेण्या अगोदरची त्यांची परिस्थिती काय होती? त्यांना अजिबात हालायला येत नव्हतं, झोपूनच राहायचे, स्वतः काही करायला येत नव्हतं, जेवायला येत नव्हतं, जेवायला मला घालायला लागायचं, सगळी कामं त्यांची मला करावं लागायची. आता ते अमृत ज्यूस घेतल्यापासून स्वतः लघवीला जातात आणि स्वतः चालतात, स्वतः लघवीला जातात, स्वतः हाताने खात्यात. त्रास देणं कमी झाले. म्हणजे हा. त्यांना रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून ते अगदी म्हणजे ते झोपून होते. 17 वर्ष जुना आजार आहे, ते अगदी झोपून होते. रियांश अमृत ज्यूस घेतल्यापासून त्यांना व्यवस्थितपणे चालायला लागलं, व्यवस्थितपणे बोलतात ते आता. आणि ते त्यांनी वेडासारखं सुद्धा कमी करतात, रक्तपुरवठा सुद्धा त्यांच्या मेंदूला व्यवस्थित होतं. तर आपण हा रियांश अमृत ज्यूसचा त्यांनी 3 महिने कोर्स केला आहे आणि आता त्याचा जबरदस्त रिझल्ट आपण पाहूया. त्यांना किती छान प्रकारे आता चालायला येते. तुम्हाला काय वाटतं, रियांश अमृत ज्यूस घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे, त्यांनी चांगला रिझल्ट येतो, म्हणजे खूप जबर रिझल्ट येतो. हर हर रियांश, घर घर रियांश, हर हर रियांश, घर घर रियांश, हर हर रियांश. घर घर रियांश.